यंदाच्या मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये भाजप आणि शिंदे सेनेच्या महायुतीला जनतेनं कौल दिला, तरी यापैकी कुणालाही बहुमताचा आकडा गाठता आला नाही आणि त्यामुळे आता महापौर पद आणि स्थायी समिती यावरून सुद्धा या दोन्ही पक्षांमध्ये फारच मतभेद आणि चढाओढ हे गेल्या काही दिवसांमध्ये पाहायला मिळाले। तो वाद संपतोय, तोच भाजप आणि शिंदे सेना एकत्र सत्तेत राहूनही स्वतंत्र गट स्थापन करणार असल्याच्या चर्चा सुद्धा सुरू झाल्या। पण आता शिंदे सेनेनं आपला हा निर्णय बदलल्याच्या बातम्या येऊ लागल्या। भाजप आणि शिंदेचे नगरसेवक हे मुंबईमध्ये आता स्वतंत्र नव्हे तर एकच गट स्थापन करणार आहेत, एकाच गटाच्या माध्यमातून नोंदणी करणार आहेत असं म्हटलं जातंय। पण नेमकं कारण काय आहे की शिंदेंनी हा आपला निर्णय असा बदलला? नेमकं असं काय घडलं की अचानक शिंदेच्या शिवसेनेकडून आपला हा निर्णय किंवा आपला हा हट्ट बदलण्यात आला आणि या संदर्भातली काय काय माहिती समोर येते, शिवाय आणखी एक शिंदेची अडचण या सगळ्यामध्ये नेमकी काय होणार आहे, सगळं पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून। लगेच व्हिडिओला सुरुवात करूया। नमस्कार, मी गौरी आणि तुम्ही पाहत आहात प्राईम टाइम महाराष्ट्र। सुरुवातीला एक महत्त्वाची आठवण, तुम्ही जर अजूनही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा। खरं तर मुंबई महापालिकेमध्ये स्वतंत्र गटनोंदणी करण्याचा शिंदेच्या शिवसेनेचा प्रयत्न असल्याच्या बातम्या या आधीपर्यंत येत होत्या। गेल्या अनेक दिवसांपासून या सगळ्या संदर्भामध्ये चर्चा सुरू होती। आता ही स्वतंत्र गटनोंदणी का किंवा एकत्र सत्तेत राहून सुद्धा वेगवेगळे गट का स्थापन करण्यात येणार आहेत याविषयीचं एक गणित हे देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा सांगितलं होतं आणि हे प्युअरली पॉलिटिकल इक्वेशन साठी केलं गेलेलं आहे। यामध्ये आमचे कुठलेही मतभेद आहेत म्हणून स्वतंत्र गट स्थापन होत नाही असं सुद्धा फडणवीसांनी शिंदेच्या मार्फत कुठेतरी हे मीडियापर्यंत पोहोचवलेलं होतं किंवा शिंदेची बाजू कुठेतरी फडणवीसांनी या ठिकाणी मांडल्याचं पाहायला मिळालं। त्यासाठी शिंदे समर्थक नगरसेवक स्वतंत्रपणे कोकण भवनला नोंदणीसाठी सुद्धा जाणार होते या स्वतंत्र गटासाठी, पण अचानक शिंदेच्या शिवसेनेनं हे नोंदणीसाठी जाणं टाळलं आणि त्यानंतर महायुतीच्या वतीनं दोन्ही पक्षांच्या नगरसेवकांचा एकत्रित गट किंवा एकत्रित गट नोंदणी करण्याचा निर्णय घेण्यात आला। मुंबई महापालिकेमध्ये आणि पर्यायानं स्थायी समित्यांमध्ये बहुमताचं संख्याबळ हे आणखी भक्कम करण्यावर भाजपचा भर असल्याचं म्हटलं जातंय आणि त्याच दृष्टीनं हा निर्णय घेण्यात असल्याचं आता सांगितलं जात आहे। तसंच भाजपला गटनेते पद तर शिवसेनेला प्रतोद पद हे देण्याचा महायुतीच्या नेतृत्वाचा विचार आहे या सगळ्याच्या मागे असं सुद्धा म्हटलं जातं। गटनोंदणी पूर्ण झाल्यानंतरच पालिका प्रशासन महापौर निवडणुकीची अधिसूचना आणि मतदानाचं वेळापत्रक जाहीर करणार आहे, म्हणूनच सध्या राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सुरू आहे। तरी सुद्धा मुंबईला नवा महापौर मिळण्यासाठी काही प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण होणं आवश्यक आहे। महापौर निवडीचा काउंटडाऊन सुरू होण्यासाठी अजून दोन्ही प्रमुख पक्षांकडून कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण होणं, कागदपत्रांची जी प्रक्रिया आहे त्याच्याशी संबंधित ती पूर्ण होणं हे अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे आणि त्यानंतरच मुंबईला नवा महापौर मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे। भाजप आणि शिंदेची शिवसेना या दोन मोठ्या पक्षांची गटनोंदणी ही अजूनही पूर्ण झालेली नाही, त्यामुळे मुंबई महापौर निवडीची प्रक्रिया ही अद्यापही सुरू झालेली नाहीये। नियमानुसार अधिकृत गटनेते, उपगटनेते आणि व्हीप यांची नोंद झाल्याशिवाय महापौर निवडीची पुढील प्रक्रिया सुरू होऊ शकत नाही। पण आता साधारणतः ज्या काही हालचाली सुरू आहेत त्या पाहता या प्रक्रियेला थोड्या दिवसांमध्ये वेग येईल असं दिसतंय। पण शिंदेच्या शिवसेनेसाठी यामध्ये एक अडचण आहे, ती काय आहे ते मी आता तुम्हाला सांगणार आहे। सुरुवातीला मी म्हटलं की या सगळ्या प्रक्रियेमध्ये शिंदेच्या शिवसेनेला एक अडचण होणार आहे, ती अशी की भाजप आणि शिवसेनेचा जर एकत्रित गट होणार असेल किंवा एकत्रित गट नोंदणी होणार असेल तर यामुळे शिवसेनेचा गटनेताच राहणार नाही आणि त्यामुळे नियमानुसार मुंबई महापालिका मुख्यालयामध्ये शिंदेच्या शिवसेनेला पक्ष कार्यालय मिळू शकणार नाही। परिणामी शिंदेच्या शिवसेनेच्या एकूण 29 नगरसेवकांना भाजपच्या पक्ष कार्यालयामध्ये बसावं लागेल। मुंबई महापालिका मुख्यालयामध्ये प्रत्येक पक्षाच्या गटाला पक्ष कार्यालय दिलं जातं। आतापर्यंत शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, MIM या पक्षाने आपल्या गटांची नोंदणी करून गटनेत्याची नियुक्ती केलेली आहे आणि त्यामुळे त्यांना पक्ष कार्यालय मिळण्याचा मार्गही मोकळा झालाय। परंतु मुंबई महापालिकेच्या सत्तेवर आलेल्या भाजप आणि शिवसेनेनं अद्यापपर्यंत आपला गट स्थापन केलेला नाही, कारण तो स्वतंत्र करायचा की एकत्र करायचा या संदर्भातलं त्यांचं एकमत होत नव्हतं। आता एकमत झालंय, गट एकत्र स्थापन करायचंय, पण येणाऱ्या काही दिवसांमध्ये हा गट स्थापन सुद्धा होईल। पण भाजप आणि शिवसेना नगरसेवकांना एकत्र गट स्थापन केल्यामुळे आता त्यांना भाजपच्या कार्यालयामध्ये, एकाच कार्यालयामध्ये या दोन्ही पक्षांच्या नगरसेवकांना बसावं लागणार आहे।
दरम्यान या प्रकरणी आता पुढे काय काय घडतंय सगळं पाहणं महत्वाचं आहे. माननीय अजितदादा पवार यांच्या निधनानंतर स्तब्ध झालेलं राज्याचं राजकारण हे हळूहळू आता रुळावर येऊ लागलंय आणि त्यानंतर अनेक घडामोडी या शहराच्या राजकारणात सुद्धा बदलतील. त्याबाबतच्या सगळ्या बातम्या, सगळ्या घडामोडी या आम्ही वेळोवेळी तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू. या संदर्भातलं तुमचं मत जे काही असेल, तुमच्या भावना असतील, काही अंदाज असतील, काही प्रतिक्रिया असतील तर ते आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ महत्त्वाचा वाटला तर लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.